धरा तिला. चला चला गाडी बंगल्यावरती घे. सचिन, सचिन, आपले स्वप्न अर्धवट. रंगा तू संजयला बोलव आणि त्याला सगळे हकीकतही सांग. लवकर जा. ठीक आहे. संजय, समजलंय मला सर्व काही. तू काही कर प्रकरण मिटव. रंगा, जगा, ताबडतोब जाऊन तुम्ही त्या प्रयत्नाची विल्हेवाट लावा. कमान, गो क्विक. जरा DSP साहेबांना द्या. इथेच होते प्रेत. सचिन, सचिन, सचिन. विजय दादा. पौर्णिमा, हे काय झालं? विजय दादा, सचिनचा खून झाला. ओह नो. आणि माझी आबरू. डोंट वरी. हवालदार, जीप काढ. ओह नो. हॅलो, इन्स्पेक्टर विजय देशमुख स्पीकिंग. सर, सर, पण it's my duty. Yes, sir. Stupid. पौर्णिमा, तू घरी जा. मी बघतो काय करायचं ते. I hate my duty. अप्पासाहेब, अप्पासाहेब, अप्पासाहेब. काय झालं आणि तुझी ही अवस्था? अप्पासाहेब, अप्पासाहेब, माझ्यावर अन्याय झाला. माझी आबरू लुटली गेली. माझ्या सचिनचा खून झाला. मी पोलीस स्टेशन मध्ये गेले तर ते म्हणाले विचार करू. माझ्या सचिनचं प्रेत सुद्धा नाही होती.
अप्पासाहेब तुम्हीच न्याय द्या. अप्पासाहेब तुम्हीच न्याय द्या. तुम्हीच न्याय द्या. शांत हो, शांत हो. अप्पा, तुम्ही मला बोलावलं? होय, हे सगळं चाललंय काय? मी तुला पोलीस इन्स्पेक्टर हो म्हणून सांगितलं, त्या न्यायाचा पाठीराखा व्हावा म्हणून, अन्याय बघत बसण्यासाठी नाही. मग मी काय करू? हातात बंदूक घेऊन सगळ्यांना गोळ्या मारत फिरू का? तुला आरोपीला पकडता येत नाही, न्यायालयात खेचता येत नाही? अहो, कसं खेचणार? ज्या माणसाने ही वर्दी दिली आणि सांगितलं लोकांचं रक्षण कर, आता तोच माणूस सांगतो रक्षण करू नकोस म्हणून. मी नाही समजलो. अप्पा, या सगळ्या गुन्ह्यांचा शोध करण्यासाठी मी बाहेर पडत होतो. इतक्यात मला फोन आला, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर म्हणून. काय सांगतोस काय? अप्पा, अहो, माझ्या मित्राची बहीण म्हणजे माझीच बहीण, तिच्यावर बलात्कार झाला तरी मी दुर्लक्ष केलं. माझा मित्र सचिन, त्याचा खून झाला तरी मी दुर्लक्ष केलं. अप्पा, आता मी काय करू? शांत हो विजय, त्यालाही एक मार्ग आहे. सर्व पक्षीय सभा. तू फक्त त्याला सामील आहेस, त्याचं ऐकतोयस असं भासव. मी बघतो तिला कसा न्याय मिळवून द्यायचं ते. मालक, त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण उद्या सर्व पक्षीय सभा बोलवली आहे. त्याचा तो पाहतू इन्स्पेक्टर विजय, त्याला आवाहन केलंय. एक तर त्या मुलीला न्याय मिळवून दे, नाहीतर राजीनामा तरी दे. अशी आतल्या गोटातली बातमी आणली आपण. दे दे म्हणा, राजीनामा दे. राजीनामाच दे तू. एकंदरीत अशी गोष्ट आहे तर मलाच या प्रकरणात लक्ष घालायला पाहिजे. अरे संजय, दिवा विसताना मोठा होतो आणि मगच तो विसतो. संजय, आज तुझी परीक्षा आहे. असा चान्स पुन्हा मिळणार नाही. जा, आपल्या कामाला लागतो. मग हा मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही, ती मुलगी या संजयची बहीण आहे. संजयची बहीण? रंगा, एक काम कर, आपली माणसं बरोबर घे आणि संजयवर नजर ठेव. आणि तशीच जर वेळ आली तर आम्हाला एवढं कळलं नाही वय, आम्ही काय करायचं ते करतो. ओ शिट. कुणाला फोन करतोस विजय? संजयला. पौर्णिमावर झालेल्या रेपची माहिती त्याला सांगायला नको? त्याला सांगून काय उपयोग? तो शुद्धीवर तर असायला पाहिजे ना. संजय, काय हे? ही वाईट व्यसनं, काळे धंदे तुला सोडायला हवेत. सोडेन. माझं उद्याचं काम झालं तर मी सगळे काळे धंदे सोडेन. ओके? खरंच संजय? बंधूंनो, या परिसरामध्ये जी काही घटना घडली आहे त्यामुळे साऱ्या मानव जातीला कलंक लागलेला आहे. आप्पासाहेबांनी पुढाकार घेऊन ही जी सर्वपक्षीय सभा बोलवलेली आहे त्याबद्दल मी आप्पासाहेबांचं अभिनंदन करतो. तसंच आता जे संघर्ष चालू ठेवलेला आहे, तुम्ही लोकांनी जी चळवळ उभी केली आहे आणि आता पाठपुरावा करायचा असेल तर काही करून
त्या आबलेला न्याय मिळालाच पाहिजे. एवढं बोलून माझं भाषण संपवत आहे. बंधू आणि भगिनींनो, आजच्या सभेचे कारण एका आबल्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आहे. कोण म्हणतं स्त्री आबला आहे, लाचार आहे, कमजोर आणि भित्री आहे. ती न्यायासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रतिकार करू शकते. तेव्हा स्त्रियांवरील अन्याय आणि अत्याचार थांबवण्यासाठी सर्व स्त्रियांनी एकत्र आलं पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. जय हिंद. बंधूनो, आपल्या संस्कृतीत स्त्रीचं स्थान अत्यंत आदरणीय असं आहे. मग ती कुणाची तरी आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल. मग मला सांगा, आपल्या या आया बहिणीला दिवसा ढवळ्या रस्त्यावर हिंडण्याची भीती का वाटावी? आज एका मुलीवरती प्रसंग ओढवलाय, उद्या कदाचित तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरावरती हा प्रसंग ओढवेल. स्त्रीत्वाचा असा अवमान आपण मुकाटपणे सहन करणार आहोत काय? नाही, कदापि नाही. त्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मला माहिती आहे, त्या मुलीवरती अत्याचार करणारी व्यक्ती समाजातली प्रतिष्ठित आहे, राजकीय वर्तुळातली आहे, आणि हे सर्व प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न चाललाय. पण ही दडपशाही आम्ही चालू देणार नाही. तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनं मी इन्स्पेक्टर विजय देशमुखांना असं आवाहन करतो की एकतर त्यांनी या सर्व प्रकरणाचा पूर्ण छडा लावावा, अन्यथा राजीनामा देऊन खुर्ची मोकळी करावी. बंधूरो, हे पहा, ज्या मुलीवरती अन्याय झाला ती मुलगी इथंच आहे. ये बाळ. अप्पांवर गोळीबार झाला आणि ते गायब आहे. प्रिया, प्रिया, प्रिया. कोण? मी संजय. संजय, तू? अरे, हे काय? तुझ्या हाताला काय लागलं? गोळी लागली. गोळी? बरं, ते जाऊ दे. प्रिया, तुझ्या पप्पांनीच माझ्या बहिणीवर बलात्कार केलाय. काय? होय, सचिनचाही खून त्यांनीच केलाय. नाही. आणि आज मला मारण्याचा प्रयत्न केला. याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. संजय. प्रिया, तुला तुझे पप्पा हवेत की मी? म्हणजे जर मी हवा असेल तर तुला माझ्या बरोबर यावं लागेल. ठीक आहे, तू थांब, मी बॅग घेऊन येते. हा, हॅलो. हा, पोलीस स्टेशन. कोण बोलतोय? इन्स्पेक्टर विजय का? हो हो. कोण, पंत का? हा, मी पंत बोलतोय. हा, अरे, ज्या माणसानं भरसभेत अप्पांचा खून केला त्या संजयचं काय झालं? हा, अरे, त्याच हरामखोरानं माझ्या पुरीलाही पळवून नेलंय. हा, तुम्ही तपास करणार की नाही, की वरती कळवू? नाही ना, मग मला आत्ता कळलं पाहिजे इथे. हा, कामं करतात लेकाचे. हॅलो,
स्पीकिंग. हो हो. काय रिपोर्ट आला? काय बॅगेवरचे आणि रिव्हॉल्वरचे ठसे एकाच माणसाचे आहेत? थँक्यू थँक्यू. ओ नो. संजय, तू कुणी? डॅम इट. संजय, साहेब कुठे गेले? साहेब बाहेर गेले, येतील एवढ्यात. बसा. आपण विजयला फोन करूया. अरे पण किती झाले तर तो माझा मित्र आहे. हो. त्याला सर्व हकीकत समजावून सांगा आपण. बर. म्हणजे ते त्याला पटेल असं. आणि त्याचा गैरसमजही दूर होईल आणि त्याला योग्य ती दिशा मिळेल. ठीक आहे. हॅलो, रिसेप्शन. गेट मी 222265. हॅलो विजय. विजय, मी संजय बोलतोय. तू आजचा पेपर वाचला असशीलच. पण विजय, तो खुनी केलेला नाही. आपणचा खून करण्यासाठी मी तिथं गेलो होतो. पण जेव्हा पौर्णिमावर अत्याचार झाल्याचं मला समजलं तेव्हा माझ्या मनावर मोठा आघात झाला. इतक्यात आपणच्यावर कोणीतरी गोळीबार केला. मी पाहतच राहिलो आणि त्याच दरम्यान माझ्यावरही गोळी झाडण्यात आली. माझ्या हाताला गोळी लागली. माझ्या हातातलं पिस्तूल खाली पडलं आणि मी तिथून पळालो. आणि ज्यांनी गोळीबार केला ते पंतांचेच लोक होते. विजय, विजय, मी पूर्णपणे निर्दोष आहे. तुझा गैरसमज दूर करण्यासाठी. हॅलो 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 विजय. हॅलो 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 हॅलो. कळतंय, तपास चालू आहे. साहेब, बघ आता जास्त गेलं पाहिजे. कळलं? बर. बोलतोय. आणखीन एक खून. आणखीन एक खून. खुनी कोण आहे तो माहित आहे मला, संजय. पण त्याच्या विरुद्ध पुरावा नाही म्हणून त्याला पकडू शकत नाही. साहेबांना वाटतं तो माझा मित्र आहे, शॉप करणार आहे त्याच्याबद्दल, म्हणून पकडत नाही. डॅम इट. हॅलो, कोण? मालवणकर साहेब का? नमस्कार साहेब. हो, मी पंतच बोलतोय. अहो काय साहेब, रोजचा एक खून पडतो आणि खुनी अजून फरारी आहे. नाही, त्यामुळे शहरात दहशतीचं वातावरण पसरलं हो. आता आमची अपेक्षा दुसरी काय असणार साहेब? लवकरात लवकर तो खुनी सापडावा, दुसरं काय. हा, तेवढं बघा म्हणजे झालं साहेब. अच्छा अच्छा. हे बघा, मला कुठल्याही प्रकारचं कारण चालणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दिलेल्या इन्स्ट्रक्शन पाळायच्या. सारखा फोन करू नका.
हॅलो. अरे तू आणि पोलीस स्टेशन मध्ये काय केस बीस आहे की काय? अतिशय महत्वाचं काम होतं म्हणून आले होते. अच्छा का? तुला सारखा फोन करावा तर तुझा फोन एंगेज. आता काय हे बघ विजय, आज संध्याकाळी आपल्याला एका फंक्शनला जायचं फंक्शन? आणि मी तुझं काही एक ऐकणार नाही. हे बघ, ते फॅमिली फंक्शन आहे, तुला आलंच पाहिजे. ओके बस येतो. बघ नक्की. बघ सारखा वाचतोय. इन्स्पेक्टर विजय देशमुख स्पीकिंग. हो साहेब. हॅलो, काय म्हणताय? हो हो हो, मला माहिती आहे सगळं. हो, आतापर्यंत जी माणसं मारली गेली ती सगळी पंतांच्याच गँग मधली आहेत आणि आता नंबर डेफिनेट पंतांचाच आहे. हो हो, आम्ही सगळा बंदोबस्त ठेवलाय. डोंट वरी. काय? मी स्वतः? ओके ठीक आहे, मी स्वतः जातो बंदोबस्ताला. डोंट वरी साहेब, तो जरी माझा मित्र असला तरी माझं कर्तव्य पहिलं. ओके ओके, डोंट वरी साहेब. ओके बाय. काय झालं विजय? संध्याकाळी मला एका महत्वाच्या कामाला जायचंय. संजयला अटक करायची. हे बघ विजय, मी तुला एकटं जाऊन देणार नाही. मीही तुझ्या बरोबर येणार. हे बघ माधुरी, ते फार चुकीचं काम आहे. म्हणूनच मला तुझ्या बरोबर यायचंय. प्लीज विजय. बायकांपुढे शहाणपण नाही म्हणतात तेच खरं. ठीक आहे, तू संध्याकाळी घरीच थांब, मी तुला पिकअप करीन. ओके? बघा नक्की. हो नक्की. नक्की प्रॉमिस. हो येस. बरं मग येते मी. तू मारू शकत नाहीस. नाही नाही नाही. टाक 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 चाकू टाक. तो चाकू टाक. तो चाकू टाक. चाकू टाक. मी म्हणतो तो चाकू टाक आधी. चाकू टाक. हवालदार. जी साहेब. बंदोबस्त कसा आहे? बंदोबस्त पक्का आहे, पण अजून इकडे कोणी आलेलं दिसत नाही. काळजी करू नकोस, तू नक्की इथे येणार. तो आला. तो आला. चल लवकर, चल लवकर. आय एम सॉरी संजय. विजय, त्याच वेळी मी तुझं ऐकलं असतं तर आज माझी आणि पौर्णिमाची ही परिस्थिती झाली नसती. आज मला कळलं, पैसा हा सर्वश्रेष्ठ नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाही संजय. तू आपणहून पोलिसांच्या स्वाधीन हो. तुझे सगळे गुन्हे माफ होतील आणि तुला चांगलं आयुष्य जगता येईल. ठीक आहे. गुड. चल.